अकोल्याच्या जुन्या शहरातील नितीन बार हाणामारी प्रकरणी फरार असलेला मुख्य आरोपी लाल्या उर्फ स्वप्नील पारकर अखेर पकडला गेला। पोलिसांनी त्याची बार समोरच परेड काढून दहशत निर्माण करणाऱ्यांना पाठबळ दिले। अकोल्याच्या जुन्या शहरात काही दिवसांपूर्वी नितीन बार येथे बिल देण्याच्या कारणावरून 2 गटात तुफान हाणामारी झाली होती। या प्रकरणातील मुख्य आरोपी लाल्या उर्फ स्वप्नील अशोक पालकर काही दिवस फरार होता। जुने शहर पोलिसांनी सातत्यपूर्ण तपास सुरू ठेवला आणि शेवटी आरोपीला बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथून अटक करण्यात आली। आरोपी पकडल्यानंतर पोलिसांनी त्याची धक्कादायक परेड ज्या बार समोर हाणामारी घडली होती त्या ठिकाणीच काढली। या कारवाईचा मुख्य उद्देश स्थानिक लोकांमध्ये गुन्हेगारीवर नियंत्रण आणणे आणि दहशत निर्माण करणाऱ्यांना स्पष्ट संदेश देणे होता। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या ऑपरेशन प्रहार मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून या मोहिमेअंतर्गत विविध गुन्हेगार पकडले जात आहेत। स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या कार्यवाहीचे कौतुक केले आहे। या मोहिमेमुळे शहरातील सुरक्षिततेची भावना वाढली असून गुन्हेगारीत लक्षणीय घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। नितीन बार या ठिकाणी वाशिम बापाच्या ठिकाणी काही दिवसापूर्वी 2 गटांमध्ये मारामारी झाली होती। जे दोन्ही गट जे आहे आतमध्ये बारमध्ये बसलेले होते आणि त्या अनुषंगाने बिल देण्याच्या कारणावरून दोन्ही गटामध्ये मारहाण झाली। त्या दोन्ही गटामधील एकूण 10च्या वर आरोपींना अटक करण्यात आली। या घटनेतील मुख्य आरोपी स्वप्नील उर्फ लाल्या पारकर हा घटना झाल्यानंतर फरार झालेला होता। त्याचा शोध घेत असताना कळम या ठिकाणाहून अंबेजोगाई जिल्हा बीड या ठिकाणाहून सदर आरोपी ताब्यात घेण्यात आले पोलीस स्टेशन जुन्या शहराच्या DB टीमकडून आणि त्या तात्काळ अटक करून त्याचा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आला। आणि त्यानंतर जे आहे आज रोजी या संबंधित घटनेला कशा प्रकारे यांनी स्वरूप दिलेले आहे, कुठे आणि कशा प्रकारची मारहाण केली, कोणी मारहाण केली आणि प्रत्येक आरोपीचा रोल त्या घटनेमध्ये कशा प्रकारे होता याची संपूर्ण माहिती एक क्राईम सीनवरून प्राप्त करण्यात आली, जी आम्हाला गुन्ह्याच्या अनुषंगाने फार महत्त्वाची झालेली आहे। आणि यातील इतर आरोपींना सुद्धा आम्ही तात्काळ राहिलेल्या आरोपींना अटक करून पुढची कारवाई करीत आहोत। धन्यवाद।